हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल कुक विथ चंद्रकांता। तर आज आपण बनवणार आहोत पाणीपुरी, पाणीपुरीची फिलिंग आणि पाणीपुरीचं पाणी। चला तर मग पटकन बनवायला सुरू करूया। सर्वात आधी आपण पाणीपुरीचं पाणी बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे मी अर्धी जोडी कोथिंबीर, अर्धी जोडी पुदिना, 4 हिरव्या मिरच्या, तुम्हाला तिखट कमी जास्त जसं हवं असेल तसं तुम्ही हिरवी मिरची ऍड करू शकता, आणि थोडीशी साखर। तर हे सर्व आपण वाटून घेऊया। कोथिंबीर, पुदिना, आणि 4 हिरव्या मिरच्या आणि 2 चमचे साखर। थोडंसं पाणी टाकून वाटून घेऊया। तर इथे आपलं थिक पाणी बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकता इथे मी एक मोठं स्टीलचं पातेलं घेतलं आहे। त्यामध्ये आपण हे पाणी ऍड करूया। यामध्ये आपण 1 लिटर पाणी ऍड करूया। इथे मी थंड पाणी घेतलेलं आहे। पाणी ऍड केलं की हे छान मिक्स करून घेऊया। यात आता आपण ब्लॅक सॉल्ट ऍड करूया। इथे मी 1 ते 1.5 चमचा ऍड करते। त्यानंतर चाट मसाला इथे मी 1 चमचा ऍड करते। त्याचबरोबर पाणीपुरी मसाला 1 ते 1.5 चमचा। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। मसाले छान मिक्स झाले की यामध्ये आपण लिंबू पिळूया। यात मी 1.5 लिंबू पिळणार आहे। लिंबू पिळून झालं की आपल्याला हे सर्व छान मिक्स करून द्यायचं आहे। इथे मी 1.5 लिंबू पिळला आहे। हे सर्व मिक्स झालं की तुम्ही एकदा टेस्ट करून बघू शकता की काही कमी जास्त आहे की नाही। आपण आता हे फ्रीज मध्ये थंड होऊ देऊया आणि पाणीपुरीची फिलिंग बनवून घेऊया। तर फिलिंग बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एका बाउल मध्ये कोमट पाणी घेणार आहोत आणि त्यामध्ये बुंदी टाकणार आहोत। आपल्याला ती थोडी भिजवून घ्यायची आहे। तर इथे मी लाल बुंदी घेतलेली आहे। आपल्याला पाणी कोमटच घ्यायचं आहे आणि यामध्ये मी अर्धा पॅक बुंदी ऍड करतेय आणि आपण ती भिजवून घेऊया। आणि जोपर्यंत बुंदी भिजतीये तोपर्यंत आपण बटाटे मॅश करून घेऊया। इथे फिलिंग साठी मी 4 बटाटे घेतलेले आहेत, ते आपण मॅश करून घेऊया। हे बटाटे मी कुकरला 3 शिट्ट्या देऊन घेतलेले आहेत। बटाटे इथे छान मॅश झालेले आहे। त्यामध्ये आपण थोडंसं काळं मीठ ऍड करूया। इथे मी अर्धा चमचा मीठ ऍड करतेय। त्यानंतर 1 चमचा इथे मी चाट मसाला ऍड करतेय। आपण हे सर्व मिक्स करून घेऊया। इथे हे सर्व मिक्स झालेलं आहे आणि बुंदी पण छान भिजली आहे। आपण ती बटाट्यामध्ये ऍड करूया। आपल्याला ती थोडी त्यातलं पाणी आपल्याला ह्या प्रकारे दाबून प्रेस करून काढून घ्यायचं आहे
आणि मग ती बटाट्यामध्ये ॲड करायची आहे। इथे मी लाल बुंदी घेतलेली आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही पिवळी बुंदी पण घेऊ शकता। तर यात मी सर्व बुंदी ॲड केलेली आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया। आपल्याला एकदम हलक्या हाताने हे सर्व मिक्स करायचं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्ही बघू शकता आपली फिलिंग इथे ऑलमोस्ट बनून तयार आहे। जस्ट आपल्याला हे मिक्स करायचं आहे। पाणीपुरीचं पाणी आणि पाणीपुरीची फिलिंग बनून तयार आहे। तुम्हाला जर पुरीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि ही रेसिपी ट्राय करून मला नक्की सांगा की तुम्हाला कशी वाटते ती। प्लीज टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब आणि बेल आयकॉन हिट करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।